नमस्कार, सुप्रभात सगळ्यांना. तर आज आपण बनवणार आहोत चहाची रेसिपी. हे बघा, आपण आज बनवत आहोत चहा. तर ही आहे 1 कप पाणी आणि मला 3 कप चहा बनवायचा आहे. तर मी हा 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं वरती घेतो, कारण अगोदर ते पाणी आपल्याला चहामध्ये टाकल्यानंतर ते खूप असं उकळू द्यायचं आहे ना, त्यामुळे ते जळणार आहे. त्यामुळे थोडं जास्त पाणी टाकणार आहे. आणि ही आहे चहा पावडर. तर ही चहा पावडर आहे मसाला चहा पावडर. तर मी ही वापरते, विक्रमची आहे. मी अशा वेगवेगळ्या मसालाच्या ज्या चहा येतात, नवीन नवीन चहा पावडर, मी रेड रेबन, सोसायटी, इलायची, विक्रम, इलायची मसाला चहा, मी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चहा वापरत असते. कारण की आम्हाला ना मसाला चहा खूप आवडतो. वेगवेगळ्या पद्धतीनं कडक कडक असा चहा पाहिजे. आणि हे टाकले मी 1-1.5 चम्मच त्या छोट्या चम्मचने चहा पावडर. आणि हे टाकत आहे साखर. तर साखर किती टाकायची आता 3 कप चहासाठी? तर 5 ते 6 चम्मच साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि कारण काय होणार आहे, हा चहा आहे ना आपला खूप असा उकळू द्यायचा आहे आधी पाण्यामध्येच आपल्याला, नंतर दूध ॲड करणार आहोत. त्यामुळे ते आपल्याला जास्त पाणी घेतलं आहे आपण. आणि आता याच्यात टाकायची अद्रक किसून. ही अशी अद्रक सालं काढून घ्यायची अद्रकीची. मी सालं काढलेली होती. अशी आपल्याला अद्रक किसून टाकायची. आणि आता करायचं आहे आपल्याला गॅस सुरू आणि ठेवायचं आहे पातेलं गॅसवर. अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे चहा. आणि आता हा आपल्याला उकळू द्यायचा आहे. ज्यांना ज्यांना चहा आवडतो पण करायला येत नाही त्यांच्यासाठी चहा तर सगळेच बनवतात, पण हे काय असं असं म्हणत असतात सगळेजण. पण वेगळ्या पद्धतीनं चहा आहे. सगळे काही काही करतात, त्यातच दूध ॲड करतात, त्यातच सर्व एकदम टाकून दिलं की मोकळं. आता हा जो चहा तयार होईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल कसा लागतो. तर बघा, कंटिन्यू बघत राहा. हे याच्यात घेत आहोत आपण दूध आता, कारण आपण 1 ते 1.5 कप घेतलेले पाणी आणि हा पूर्ण 1 कप घ्यायचं आहे आपल्याला दूध. आणि बघा अशा प्रकारे घेतले आपण दूध. आणि हा बघा आपला चहा कसा उकळतोय छानपैकी. असा चहा बनवायचा आहे आपल्याला. असा छान बराच वेळ उकळू द्यायचा आहे. तो उकळल्यानंतर त्याची चव आणि एकदम कडकपणा असा येतो त्याला. तर बघा, आपण आता थोड्या वेळानंतर अजूनही उकळू देऊन, आणि पातेलं ना शक्यतो मोठं घ्यायचं, कारण त्यामध्ये छान चहा उकळायला जातो. बरेच जण छोटं पातेलं घेतात, मग तर तो पाणी हे करायचं, मग दूध टाकतात. दूध टाकल्यानंतर ते येतं वरती ओतू जायला येतं. मग तेव्हा तो चहा उकळला जात नाही जास्त आणि चव वेगळीच येते. जेवढा जास्त चहा उकळू आपण तेवढी त्याची टेस्ट छान येते. हे बघा, हा आता ब्लॅकच चहा आहे तरीसुद्धा कसा दिसतोय भन्नाट. तर याच्यानंतर आपण आता त्याच्यात दूध ॲड करणार आहोत. तर अशा प्रकारे छान असा उकळून घ्यायचा आहे ब्लॅक चहा आपल्याला. हे बघा, याच्यात टाकली आपण चहा पावडर, अद्रक, साखर आणि चहा पावडर जास्त प्रमाणात वापरते मी, कारण मला कडक आणि असा डार्कनेस आलेला चहा आवडतो. तर बघा, असा दिसतो आपला चहा. आता आपण याच्यात करणार आहोत दूध ॲड. हे आहे आपलं दूध आणि हे टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि हा आता असा छान अजून उकळू द्यायचा आहे. सगळेच जण चहा बनवतात, त्यात काही शंका नाही. पण नवीन शिकणाऱ्यांसाठी आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवलेला चहा आहे हा. तर नक्की ट्राय करून बघा. बघा, अजून होतोय, तो होणार आहे. अजून कंटिन्यू करा व्हिडिओ. दूध टाकल्यानंतर आणि हे केल्यानंतर बघा कसा उकळतोय तो छान. हा आपला चहा रेडी आहे. आणि आपण गाडीमध्ये घालून घेऊया. बाहेर छान पाऊस पडतोय आणि असा गरमागरम चहा. आपला हा चहा रेडी, गरमागरम चहा.